सरपंच उमाकांतजी राठोड यांना भेटा मागण्याची आणि शिंदे साहेब यानंतर आपले सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती प्रेमरतनजी दमानी यांनाही भेटा अर्पण करण्यात येईल. शांत राहा. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार जोगते साहेब. या कार्यक्रमाचे ज्यांच्या हस्ते आज आपण या हाऊसिंग सोसायटीचं घरांचं उद्घाटन केलं. आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय अर्थमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेते शिवधरे अण्णासाहेब, त्याप्रमाणे आमच्या तालुक्याचे नेते कमळे गुरुजी, आमच्या तालुक्याचे सभापती श्री बसवेश्वर नरवळे साहेब, तालुक्याचे तहसीलदार साठे साहेब, साबळे साहेब आणि विशेष आपल्याला आज लाभलेले उद्योगपती दामाणी साहेब, हे सुद्धा आमच्या छोट्याशा लबाडतंड्यावर आलेले आहेत. त्याचप्रमाणे माहिती प्रसिद्धी खात्याचे अधिकारी सिद्दीकी साहेब, डेप्युटी इंजिनियर कदम साहेब, त्यानंतर आमचे काशेगावचे बाजीराव जाधव, आमच्या गावचे अशोक पाटील आणि आसपासून गावाहून आलेले सर्व सरपंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते. मित्रांनो, आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून हाऊसिंग सोसायटीचं घर बांधणीचा कार्यक्रम हाती घेतलेला होता. 1971 साली हा तांडा 200 घराचा जळून खाक झालेला होता. त्यावेळेला शिवधरे अण्णा आमदार होते. आम्हाला येऊन आमच्या संकट काळी येऊन मदत केली आणि त्या लोकांना निवारा वगैरे देण्याची व्यवस्था त्या काळी करण्यात आली. आणि त्याच वेळेला अण्णांनी सांगितलं आमच्या जुन्या लोकांना की तुम्ही किती दिवस या याच्यामध्ये झोपडीमध्ये राहणार आणि किती दिवस आगीच्या भक्षसाने झोपड्या पडणार, तर आपण इथे सुंदर वसाहत स्थापन करू आणि ती वसाहत हाऊसिंग सोसायटीच्या याच्यातून माध्यमातून करूया असे त्यावेळेला सांगितले. त्यावेळेला आम्ही फार लहान होतो. त्यावेळेला आमचे वडील, आमचे आजोबा, यांचे माणिक पुढारी वगैरे हे काम करत असत तांड्यासाठी. मग त्यांना सर्वांना एकत्रित बसून आम्ही हाऊसिंग सोसायटी स्थापन केली आणि त्या हाऊसिंग सोसायटीला या कर्ज मिळवून देण्याच्या कामी, कर्ज हमी पत्र मिळवून देण्याच्या कामी शिंदे साहेबांनी जे मोलाचं आपल्याला हे दिलेलं आहे, मदत केलेली आहे, ते आमच्या तांड्याच्या इतिहासामध्ये मी विसरू शकणार नाही. कारण काय, 2-3 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो कर्ज हमी पत्र मिळण्यासाठी. ते काय आम्हाला मिळत नव्हतं आणि आमचं बांधकाम काय पूर्ण होत नव्हतं. आणि नेमकंच शिंदे साहेबांना आमच्या मुळेगावच्या नळ पाणी पुरवठ्याच्या उद्घाटनाला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला हाऊसिंग सोसायटीचं काम थांबलेलं आहे आणि आपलं कर्ज हमी पत्र मिळाल्यानंतर आमची जवळजवळ 270 घरं पूर्ण होतील. अशी अवस्था असताना आम्ही आता 100 घरं पूर्ण झालेले सगळे पूर्ण होण्याच्या अवस्थेत आहेत. अशी अवस्था आहे. आता आपण घरकुलाचं उद्घाटन केलेलं आहे आणि परत आमची अशी मागणी आहे, आमच्या इथं 2 लमाण तांडे आहेत आणि 2 लमाण तांडे आहेत, तिथेही हाऊसिंग सोसायटी आहे. त्या हाऊसिंग सोसायटीचं थोडं बहुत काय हे झालेलं आहे. त्या हाऊसिंग सोसायटीचं काम आम्ही पुढच्या वर्षी हातामध्ये घेऊन ते काम सुद्धा पूर्णत्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न मी करत आहोत. त्यानंतर रस्त्याचा प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे आम्हाला साहेबांना विनंती करायची, आमच्या लमाण तांड्यावरती पिण्याच्या पाण्याची भयंकर अपुरी सोय आहे. एकच विहीर आहे, त्यामुळं इथं जवळजवळ 5-6 हजार लोक वस्तीच्या दोन्ही तांडे मिळून झालेले आहेत आणि मूळ योजना होती फक्त 1,500 लोकसंख्येची. 1,500 लोकसंख्येची पाणी देण्याची मूळ योजना होती ती आता मोठा आपात तांडा वाढल्यामुळं ती पाणी दोन्ही तांड्याला पुरेसं आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळं अडचणी या निर्माण होत आहेत. तर आम्हाला एक नवीन विहीर आणि एक पिण्याच्या पाण्याची टाकी उंच देण्यात यावी असं या आमच्या तांड्याच्या वतीनं मी मागणी करतो. आज आमच्या इथे आलेत आमची लोक झोपडीत राहणारे आज घरामध्ये चांगल्या ह्याच्यामध्ये राहत आहेत. शिवधारे अण्णा, शिंदे साहेब, आमच्या तालुक्याचे आमदार जोगते साहेब, कमळे गुरुजी यांनी आम्हाला लाख मोलाचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे.
आणि विशेषतः आम्ही ते विसरू शकणार नाही. आम्ही आमच्या तांड्याचं एक छोटस इतिहास पुस्तक प्रसिद्ध करणार आहोत. त्यावेळेला आम्ही शिंदे साहेबांना परत इथं बोलवणार आहोत आणि त्यांच्या हस्ते हे उद्घाटनचा कार्यक्रम मी ठेवणार आहोत. आता आपल्याला वेळ नाही आहे शिंदे साहेब म्हणा. तर आपल्या समोर आता इथं शिंदे साहेब आले त्याबद्दल आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने साहेबांचा हार घालू. तसेच आमदार